नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या रेड डायमंड तुरीच्या बागेत आहे आणि त्यासाठी आपण काय सोडत आहोत आज बघू शकता. फेरस सोडत आहोत. तर ते कशासाठी तर बघू आपण त्याआधी सोडून घेऊ व्यवस्थित, कारण 3 ते 4 तास आधी पाणी सोडलेलं आहे, कारण आता झाडावरती लोड आहे आणि पाण्याची जास्त गरज आहे झाडांना. तर आता आपण पाणी सोडलेलं आहे 3 ते 4 तास आणि आता फेरस सोडून घेणार आहोत. तर बघू आपण. तरी शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पेरू बागेला चिलिटनमध्ये फेरस सोडत आहोत. तर 6% प्रमाण असते त्याचे, 6% पर्सेंटेज राहतं इडा फेरसमध्ये. आणि ते तुम्ही पेरूच्या बागेला कोणत्याही स्टेजला तुमच्या बागेला पेरू बागेला सोडू शकता. तुमच्याकडे कोणतीही बाग असेल, डाळिंब पेरू कोणतीही बाग असेल, तर त्याचे फायदे काय होतील आणि झाडामध्ये त्याची कमतरता कशी ओळखायची. तर शेतकरी मित्रांनो, झाडामध्ये हे शेंटे बघू शकता. हा शेंटा पिवळसर दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, झाडावरती लोड असेल किंवा तुमच्या रानात जर चुनखडीचे प्रमाण थोडे राहते, काळ्या जमिनीत थोडे चुनखडीचे प्रमाण राहते किंवा चुनखडीची क्षारयुक्त जमीन राहते, तर त्यामध्ये जास्त गरज राहते लोह, म्हणजे त्या जमिनीत फेरसची कमतरता राहते. आणि चिलेटेड फेरस इडा 6% हे तुम्हाला त्या जमिनीत फेरसची कमतरता भरून काढते, म्हणजे झाडाला सहज ते घेता येते, उपलब्धता राहते. ते तुम्ही सोडल्यानंतर झाडाला ते व्यवस्थित घेता येते. त्यामुळे झाडामध्ये हिरवळ राहते, म्हणजे पानातील जे सूर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याचे प्रकाश संश्लेषण चांगले चालते. त्यामध्ये हरितद्रव्य चांगले तयार करण्यास मदत होते. तर त्यामुळे तुमच्या बागेत तुमच्या झाडावरती लोड असेल तरी तुम्ही सोडू शकता, त्याची कमतरता राहते. आणि ते सोडल्यानंतर झाड हिरवे दिसते. आणि झाड जर पिवळसर जाणवायला लागले तर समजायचे फेरसची कमतरता आहे, मायक्रोन्यूट्रियनची कमतरता आहे. तर त्याच स्टेपला तुम्ही सोडू शकता फेरस. तशा तुम्ही मित्रांनो, झाडावरती लोड आहे त्यामुळे आपण आपल्या पेरू प्लॉटला फेरस देत आहोत. धन्यवाद.